आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही सगळी प्रॉपर्टी आपलीच. रोहित, अरे खाली काय झालं माहितीये का? सुमितला कंपनीतून हाकललं. व्हॉट? बाबांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं? हो. सुमित ये ना. सुमित, मी ऐकलं ते खरं आहे का? म्हणजे तुला कंपनीतून काढलं? हो, पण कायमचं नाही, फक्त काही दिवसांसाठी. आणि मला खात्री आहे सोहा, बाबा यांना परत घेतील कंपनीत. याला आणि कंपनीत परत घेतील? इम्पॉसिबल. त्यासारख्या चीप बिहेवियरच्या पर्सनला राजनपा कंपनीत उभं सुद्धा करणार नाही. किती चीप काम केलंय याने. अशा लफडेबाज माणसाला कोणी कशाला कंपनीत घेईन? आतापर्यंत फक्त एक देविकाच आपल्या समोर आली आहे, पण अशा अजून कितीतरी बायका असतील नाही? आणि यातल्या प्रत्येकीला याने चाइल्ड दिलं नसेल हे कशावरून? पास. मी चीप नाहीये आणि मी कोणालाही फसवलेलं नाहीये. तर देविकानेच फसवलंय मला. माझा फायदा घेतलाय तिने. शट अप. तू मुळातच कॅरेक्टरलेस आहेस. आता उगाच त्या देविकावर बिल फाडू नकोस. हा सुहा, तू का वाद घालतेस? कारण मला राग येतो अशा माणसांचा. राजनपांनी तुला कंपनीत पिऊन केलं होतं तेव्हा हा सुमित तुझ्याशी कसं वागत होता हे तू विसरलास का? तू विसरला असशील, बट आय विल नेव्हर फॉरगेट. आणि तू याची बाजू अजिबात घेऊ नकोस. एक नंबरचा लफडीबाज आहे तुझा भाऊ. बस. मी शेवटचं सांगतो तुला, मी लफडीबाज नाहीये. मी संसारात सुखी नसल्याचा फायदा घेतलाय त्या देविकाने. पिट्टी माझी मुलगी असली तरी देविकाने फसवून जन्म दिलाय ती. व्हॉटएव्हर. पण आता तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींवर कोणीच विश्वास ठेवणार नाही ना. आम्ही सगळे ना तुझी ही बायको. ठीक आहे, असं असेल तर मग बोलण्यात तरी काय अर्थ आहे? नका ठेवू माझ्यावर विश्वास. कोणीच नका ठेवू. अहो ऐका ना. कम ऑन सुहा, तुला इतकं बोलायची काय गरज होती? तू ना कधी कधी तू एकदम विचित्र वागतेस. आय नो मी कशी वागते आणि कशासाठी वागते, पण हे सगळं आता रेवती आंटीला कळवायलाच हवं. हॅलो, झालं का काम? येस, डन. मी टोचून बोलत होते सुमितला, पण हर्ट होत होती श्वेता. बरोबर टार्गेटवर बाण लागलाय. अरे वा, मग तर विषय संपला. सुमितचं कुणीच ऐकत नाही हे पाहून ती भाबडी श्वेता आता त्याच्या बोलण्यात फसणार. येस ऑफकोर्स, हे तर होणारच. पण रेवती आंटी
मला एक विचारायचं होतं. तुमच्या सांगण्यानुसार मी हे सगळं काही केलंय, पण यात माझा काय फायदा? अगं फायदाच फायदा आहे सोहा. एकदा हे लग्न तुटू देत, घरात भांडणं होऊ देत, यांना प्रॉपर्टी मधून बेदखल होऊ देत, मग या सगळ्या प्रॉपर्टीचे वारसदार आपणच आहोत. ग्रेट, अमेझिंग प्लॅन रेवती आंटी. नाउ आय गॉट इट. आणि असं असेल ना तर मी नक्कीच तुमच्या सोबत आहे. आता लवकरात लवकर गौरी या घरातून जायलाच हवी. या ना. गौरी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. कशाबद्दल? देविकाबद्दल. ती देविका खरोखर विश्वास ठेवण्यायोग्य आहे का हो? खरं बोलतेय ना ती? काय सांगू श्वेता, आणि मी कितीही काहीही सांगितलं तरी घरचे विश्वास ठेवणार आहेत का माझ्यावर? आता कोणी ऐकणार नाहीये माझं. अहो, मी ऐकेन ना तुमचं. मला खरं काय ते सांगा. पण त्याने काय होणार श्वेता? घरचे लोक खरं खोटं करायला परत DNA टेस्ट करत, जे रिपोर्ट येतील तेच खरे मानतील. कारण त्या रिपोर्ट मध्ये फक्त मूल कोणाचं आहे तेच कळतं. पण ते कसं झालं, परिस्थिती काय होती, कोणाचा हेतू काय होता, हे नाही ना कळणार. हे सगळं कळत असतं तर अर्थ होता या सगळ्यात. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? देविका हुशार आहे, शिकलेली आहे. यापूर्वी तिने काम केलंय. मला असं वाटतं तिला आपण आपल्याकडे काही काम दिलं तर नाही, म्हणजे आता सुमित येणार नाही, रुद्रच्या जबाबदाऱ्या वाढत. ती रुद्रच्या सेक्रेटरीचा जॉब करूच शकते. शिकलेली आहे, शिवाय विश्वासू आहे. फसवी ती. त्यावेळी मी इमोशनली आधार शोधत होतो आणि याचाच फायदा घेतला तिने. तुझ्यापासून काय लपवायचं श्वेता?